तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणार. तर असेच आनंदी राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर आज मी अचानक हॉस्पिटलला चालले, तुम्ही बघू शकता. रात्री काय झाले मित्रांनो, अचानक रात्री काल म्हणजे ट्यूजडेला मला मी सांगितलेलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की मला 12 वाजता एकदम घाबरल्यासारखं वाटत आहे. म्हणजेच मला वाटत होतं घाबरल्यासारखं. 12 वाजतापासून 3 वाजेतले मी झोपूनच होते. तर एकदम खूप घाबरल्यासारखं वाटत होतं ना. त्याच्यानंतर रात्रीला म्हणजे मंगळवारी संध्याकाळी म्हणजे बुधवारच्या रात्री 12च्या नंतर मला म्हणजे आजच्या रात्री हा व्हिडिओ तुम्हाला थर्सडेला येईल. तर अचानक 1:30 वाजतापासून माझा एक लेफ्ट हँड एवढा पेन देत होता ना की खूप जास्त मला सहन होत नव्हतं. अक्षरशः मी 1 ते 1.5 घंटा हातामुळे रडले. तर त्याच्यानंतर माझ्या हजबंडनी मला मग बाम वगैरे लावून हाताला क्रॅक बँडेज वगैरे बांधून दिलं. त्याच्यानंतर बरं वाटलं. नंतर मी झोपले, थोडा आराम लागला. तरीही मी 4 ते 4:30 वाजता रात्रीला झोपले. सकाळी नंतर उठल्यानंतर आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो. तर इथे आम्ही नाश्ता वगैरे केला, भूक लागली होती. तर आता जे तुम्ही बघितलेलं आहे, तर आम्ही थोडं इथे जवळच होतं म्हणून पायी जात होतो. जे ESI हॉस्पिटल आहे ना, तिथे जाणार होतो आम्ही, कारण ESIचं ते काम आमचं झालेलं आहे. तर ते पण विचारून घेतो म्हटले की लॅबमध्ये म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये की आमची ते टेस्ट होते किंवा नाही, जी डॉक्टरांनी मला आधीच्या हॉस्पिटलमध्ये सांगितलेली होती ॲपला टेस्ट. तर ती टेस्ट पण करायची होती. तर आम्ही मित्रांनो कमीत कमी 11 वाजता निघालो होतो घरून. तर जाता थोडा वेळच झाला आम्हाला. तर सुरुवातीला आम्हाला द्यायचा होता संकेतचा टिफिन. बघू शकता, हे आहे WTC ओरियन मॉल बँगलोरचं. तर इथे तुम्ही एकदा विजिट नक्की करा. खूप छान एरिया आहे आणि बघण्यालायक आहे. ओरियन मॉल इथे फेमस आहे यशवंतपूरला, बँगलोरला. तर हा आहे ओरियन मॉल. इथे माझा भाऊ पिझ्झा एक्सप्रेसमध्ये शेफ आहे, म्हणजे काम करत असतो तो तिथे. तर त्याचा मला टिफिन द्यायचा होता. तर आम्ही पायी गेलो आणि इथनं त्याच्या बॅक साईडला, त्या ओरियन मॉलच्या बॅक साईडलाच आमच्या ESIच्या म्हणजे ऑफिस आहे. आधी तिथे ऑफिसमध्ये जाऊन आम्हाला साईन घ्यावं लागते. साईन घेत त्या फॉर्मवरती, जी मेडिकल ESI कार्ड असते त्याच्यावरती, आणि नंतरच आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवतात. तुम्ही बघू शकता, ती जी मागे दिसत आहे ती WTC आहे. खूप छान आहे. तर तुम्ही एकदा येऊन बघा, खूप छान वाटेल. इथे वातावरण पण एवढं छान आहे ना, थंडगार, खूप मस्त. तुम्ही बघू शकता, हा आहे ओरियन मॉल, जिथे आता आम्ही जाणार आहोत तो. तर बघा, हे आहे समोरचं बॅकग्राऊंड WTCच्या समोरचं. ही खूप फेमस बिल्डिंग आहे, म्हणजे खूप छान वाटत असते. आणि कुठे शूटिंग वगैरे झाली तर या एरियामध्ये खूप छान शूटिंग होत असते. बघा तुम्ही, आम्ही खूप फास्ट जात होतो. इथे टिफिन द्यायचा होता, तर म्हटलं आधी टिफिन देऊन देऊया लवकर आणि मग जाऊया. हे ओरियन मॉल. तर आम्ही आतमध्ये पोचलेलो होतो, जिथे की मला माझ्या भावाच्या संकेतचा टिफिन द्यायचा होता. बघू शकता तुम्ही. तर तिथे आधी जे बॅकग्राऊंड दाखवलं ते ओरियन मॉलच्या बाहेरचं आहे. नंतर आतमध्ये जायचं होतं. तर बघा, आतमध्ये पण किती छान आहे हा मॉल. तुम्ही एकदा या मॉलमध्ये या. खूप फेमस मॉल आहे ओरियन मॉल म्हणून. तिथेच जॉब करत असतो माझा भाऊ, आणि यांनी संकेतला फोन लावला होता की कहाँ पे हो म्हणून. तर टिफिन द्यायचा होता ना त्याला, म्हणून विचारत होता की तिथे ये मतलब इधर आओ करके. तर मग त्याला सांगितलं, तर तो म्हणत होता की ठीक आहे, लेके आओ. तर मग तिथे आम्ही टिफिन देणार होतो. तर मी पण मग यांच्यासोबत गेले आतमध्ये. आधी तिथे हे काम करायचे, पण ते सोडलं त्यांनी. नंतर हे दुसरीकडे लागले. तर बघू शकता, बघा किती छान आहे वातावरण. इथे आम्ही खूपदा आलेलो आहोत मित्र. जेव्हा मी येते इथे, म्हणजे आम्ही मूवी वगैरे बघायला येत असतो. खूप छान आहे इथे. तर मी नेहमी जेव्हा पण येत असते तेव्हा मी शूट करत असते. तुम्ही बघत पण असाल, खूपदा मी या मॉलची शूटिंग केलेली आहे, व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत ना. तर हाच तो मॉल आहे जिथे मी व्हिडिओ वगैरे टाकत असते. तर बघा, हे आहे संकेतचं रेस्टॉरंट, म्हणजे जिथे तो काम करत असतो. इथे माझे हजबंड पण आधी काम करायचे, पण ते आता खूप दिवस झाले सोडलेलं आहे.
बघा फेमस आहे पिझ्झा एक्सप्रेस, बघू शकता. मग इथे संकेतला टिफिन वगैरे दिला आणि हे जे शूट केलेलं आहे हे आहे आम्ही पुन्हा रिटर्न घरी आलेलो होतो आणि आम्हाला जायचं होतं पुन्हा हॉस्पिटलला, कारण आधी ते बंद झालेलं होतं 11ला. ते म्हणाले क्लोजिंग टायमिंग आहे. क्लोजिंग टायमिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न घरी गेलो, तर आमचा तो टायमिंग वेस्ट झाला, आम्हाला साईन मिळालेली नाही. ESIमध्ये आधी काय असतं मित्रांनो, एक छोटं 200 पेजेसचं बुक घेऊन जावं लागतं आणि तिथे आपली जॉईंट फोटो लागते फर्स्ट पेजवरती. तर ती आम्ही काही नेलेली नव्हती, कारण फर्स्ट टाईम होतं, मला काही माहीत नव्हतं, यांना माहिती होतं पण हे विसरले. तर मग आम्ही पुन्हा घरी आलो, तर ते म्हणाले 4 वाजता ओपन होईल. तर मग आम्ही 4 वाजता आता जात आहो ना, तर हे तेच शूट आहे 4 वाजता, तर की आम्ही ऑटोनी जात आहो. नंतर जाता जाताच मी हे शूट केलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, जे शूट केलेलं आहे ते ऑटोचं आहे आणि इथनं जास्त काही लांब नाही आहे. हे जिथे काम करत असतात, जिथे मी आधी शूटिंग केलेली आहे ना ओरियन मॉल, त्याच्याच मागच्या रस्त्याने ते थोडं म्हणजे कमीत कमी 1 किलोमीटरच्या अंतरावर तिथनं असेल. तर आधी आम्ही पायीच गेलेलो होतो. मग थोडं थकल्यासारखं वाटत होतं, रिटर्न पुन्हा आलो तर, म्हणून आम्ही मग नंतर जेव्हा 4 वाजता गेलो ना, तेव्हा आम्ही ऑटोनी गेलो. तर ऑटोनी गेलं तर म्हटलं की लवकर पोहोचून तर लवकर काम होईल, कारण म्हटलं हॉस्पिटल होऊन जाईल. पण आमचं काही हॉस्पिटल झालं नाही मित्रांनो, कारण की तिथेच आम्हाला म्हणजे लाईन खूप लांब लागलेली होती. तिथे साईन वगैरे घ्यावं लागतं, मग तिथे कार्ड काढून देतात, मग ते सांगतात की एवढ्या एवढ्या वाजता तुम्ही जा. तर बघा हे आहे ESI ऑफिस, जिथे आम्ही पोचलेली आहे दोघीजणं. आणि इथे आम्हाला घ्यायची होती ESI फॉर्मवरती साईन आणि कार्ड. इथून घेतल्यानंतर मग ते हॉस्पिटलमध्ये पाठवतात. तर आता आमचं झालेलं आहे हॉस्पिटल, तुम्ही बघू शकता. सॉरी, हॉस्पिटल नाही, साईन घेतलेली आहे आणि ते हॉस्पिटल काही आमचं झालेलं नाही. आजचा टाईम असाच वेस्ट झाला. फक्त एक मेन काम झालं की ESI कार्डवरती आम्ही साईन घेतली आणि ते कार्ड घेतलं. तर आम्हाला उद्याला म्हणजे थर्सडेला आम्हाला 8 वाजता निघावं लागेल आणि 9 वाजता तिथे पोचावं लागेल. तर ते म्हणाले सकाळी 9ला OPD ओपन होते, तर तुम्ही दाखवा. तर आम्हाला कार्डवर लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कोणत्या रूम नंबरमध्ये दाखवायचं आहे. तर ते आता आम्ही उद्याला बघू की आम्ही जाऊन तर ते किती वाजता ओपन होते. तर सकाळी आम्हाला लवकर जावं लागेल. तर इथे आम्ही डिस्कस करत होतो की डॉक्टर काय म्हणत होते आणि काय नाही. तर हे कॉमेडी सांगत होते डॉक्टरांची, की ती डॉक्टर मला असं म्हणत होती, कारण माझ्या हजबंडला पण दाखवायचं आहे, थोडं त्यांची प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्या जुखाम वगैरे, ताप वगैरे, खासी झालेली आहे ना, तर ते पण त्यांना दाखवायचं होतं. तर काल दाखवलं, परंतु तेवढा आराम लागलेला नाही. तर बघा आम्ही थोडं पायीच जात होतो इथनं, कारण यायच्या वेळेला ॲटोने आलो तर थोडा वेळ होता, जास्त काही लांब नाही आहे, म्हणून म्हटलं चला थोडे पाय पण मोकळे होते तर थोडं पायीच जाऊया, कारण जास्त वेळ झालेला नव्हता. 4:45 झालेले होते, म्हणजे 5 वाजणारच होते. तर एवढा काही दिवस म्हणजे अंधार झालेला नव्हता, तर म्हटलं चला आपण पायीच जाऊया. तर पायी जाता जाता माझे हजबंड एवढे फास्ट चालतात ना, ते समोर जातात आणि मी मागेच राहून जाते. चालताना मला दम पण भरून येत असतो. तर ते बघा किती फास्ट जातात, मी मागेच राहिली. ते मला मागे वळू बघत होते, आली की नाही, पण मी मागेच होती, तुम्ही बघू शकता. आणि मागचं बॅकग्राऊंड बघा मित्रांनो किती छान. म्हणजे या बँगलोरमध्ये ना, आपण म्हणतो सिटी आहे, परंतु एवढं सुंदर म्हणजे हिरवी झाडे, जिकडे तिकडे आपल्याला हिरवी झाडेच दिसत असतात. वाटत नाही की म्हणजे सिटी आहे की काय म्हणून. एकदम ग्रीन सिटीसुद्धा म्हणतात असं मी ऐकलेलं आहे. तर खूप छान आहे, बघू शकता. इकडे थोडं क्राऊड होतं, त्याच्यामुळे मी इथे म्यूट केलेलं आहे. तर इथे पोचता आम्ही आणखी रिटर्न ओरियन मॉलमधनं बाहेर आलेलो आहोत. तर संकेत पण येणार होता. तर बघा हा आहे WTC आणि हे बॅकग्राऊंड आहे. बघा येताना मी आणखी शूट केलं आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहो. तर आज दिवस असाच वेस्ट गेला आमचा. सकाळी गेलो आणखी रिटर्न आलो, क्लोज झालं होतं तर. आणि आता गेलो तर ते म्हणाले ते जे दुसरं हॉस्पिटल आहे तिथे आम्हाला जावं लागेल. तर ते आता डॉक्टर्स काही राहणार नाही, म्हणजे सायंकाळी ते क्लोज होऊन जाते. तर आम्हाला सकाळी आता 8ला
जायचं आहे उद्याला, म्हणजे थर्सडेला. आजच्या आहे वेनसडे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही माझ्या हाताला थोडीशी तकलीफ आहे, तर ते आम्ही उद्या हॉस्पिटलमध्ये दाखवू. आपले हजबंड काम करून राहिले आणि भाऊसाहेब कामात आहे, थोडेसे मोबाईल पाहून राहिले. तर असाच सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. बाय.